मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष असं स्वागत आहे. आज मित्रांनो, सूरज दातीलकर यांच्या यूट्यूब चॅनलवरती राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांनी मुलाखत दिली. प्रथमतः मित्रांनो, राहुलभाई यांची अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या मित्रांनो प्रमुख प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. आणि मित्रांनो, आजच्या मुलाखतीमध्ये राहुलभाई पाटील काय म्हणालेत ते बघूयात. काल संघटनेच्या माध्यमातून मला कुठेतरी एक जिम्मेदारी दिली आणि जेव्हा संघटनेच्या माध्यमातून कार्य करण्यासाठी जिम्मेदारी दिली जाते, आतापर्यंत याच्या आधी कालपर्यंत कोणत्याही प्रकारची जिम्मेदारी नव्हती माझ्यावर. आता माझ्यावर संघटनेने चांगली जबाबदारी टाकलेली आहे. विलासजी पैलवान असतील, ते माझे चांगले मित्र होते. आता सुद्धा चांगले आमचं बोलण्यामधून ज्या काही घडामोडी घडल्या, मिसअंडरस्टँडिंग होती, ती कुठे बाजूला ठेवून या बैलगाडा क्षेत्राला चुकीचा वळण नको आणि आपल्यामुळे बैलगाडा क्षेत्र कुठेतरी मागे नाही गेला पाहिजे. या बैलगाडा क्षेत्रामध्ये आपल्याला भरपूर प्रेम दिलेलं आहे. आज पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, अखंड हिंदुस्थानातून सगळ्यांनी प्रेम दिलेलं आहे. तर कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग झाली होती. त्या मिसअंडरस्टँडिंग मुळे काही वादविवाद झाले. खरं बोलायला गेलो तर या वादविवादांमुळे आज विलासजी पैलवान असतील, त्यांचं आणि माझं चांगलं फोनवर बोलणं झालं. आणि जे संघटनेच्या माध्यमातून जे पदाधिकारी आहेत, ज्येष्ठ बैलगाडा मालक आहेत, सगळ्यांचे फोन झाले. सगळ्यांचे म्हणजे असे दिग्गज जेवढे आहेत बैलगाडा मालक, आज सांगायला गेलो तर शेवाय आबा झाले, त्याच्यानंतर धनाजी तात्या झाले, वकील आबा झाले, त्याच्यानंतर मांगडे तात्या झाले. म्हणजे सगळ्यांचे फोन झाले. आता कोणीच नाही राहिला. MM नाना झालाय वापस. त्याच्यानंतर जेवढी आपली टीम आहे, प्रत्येकाने एकच म्हणणं होतं का भाई हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पण आता मला पदावरती कुठेतरी विराजमान व्हायला लागलं, पद स्वीकारलं गेलं मीनी. आता मला या सगळ्या गोष्टीमध्ये पडता नाही येणार, जेणेकरून मीच हे वादावाद जर केले तर या बैलगाडा क्षेत्रामध्ये माझं जो पद आहे, त्या पदाचा मी कुठेतरी गैरवापर करतोय असा मला दिसून येईल. म्हणून मी माझे जे वापरलेले जे शब्द आहेत ते कुठेतरी मागे घेतो. आणि या बैलगाडा क्षेत्रामध्ये आपलं एक कुटुंब आहे, आपण सगळे भाऊ भाऊ आहेत. म्हणून कोणीच कोणाला कधी ट्रोल नका करू, कोणी कोणाला वाईट नका बोलू. आपण सगळे या बैलगाडा क्षेत्रामध्ये भाऊ भाऊ आहेत. याच्यानंतर आपण कालही मित्र होतो, आजही मित्र आहे. याच्या पुढे सगळ्यांना आपल्याला एकत्र राहून हा बैलगाडा क्षेत्र कसा उंचावर जाईल त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि एकत्र राहायचंय आपल्याला. कुठेतरी हा संदेश युवा पिढींसाठी चांगलं राहील. कुठेतरी माझ्या तोंडातून या विलासजी पैलवान असतील, त्यांच्या वाणीतून काय चुकीचे अपशब्द गेले असतील, तर जेवढे बैलगाडा मालक असतील, शेतकरी वर्ग असेल, तर तिथे मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण की जिथे आपल्या चुक्या होतात तिथे नक्कीच आपण दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे. कोणी दिलगिरी व्यक्त करून छोटा नसतो, कोणी मोठा नसतो, पण दिलगिरी करण्यासाठी पण खालीच एक सच्चा लागतो. आणि त्यानुसार मी या बैलगाडा क्षेत्रासाठी आज चांगलं योगदान, चांगलं प्राधान्य देण्यासाठी मला पद दिलेलं आहे. त्या पदाचा मी कोणत्याही प्रकारचा गैरवापर करणार नाही. चांगलं काम करेल. त्या चांगल्या कामाकरिता मी जे आमचं झालेलं कालपर्यंत भांडण होतं, ते भांडण कुठेतरी आमचं मिटलेलं आहे. कारण की त्याच्यामध्ये जी युवा संघटनेचे 2 ते 1 शिवराज भाऊ आहेत आणि गणेश भाऊ आहेत. या लोकांनी बिचाऱ्यांनी म्हणजे लाईनवर घेऊन खूप मेहनत केली हे वाद मिटवण्यासाठी. पैलवानांना पण लाईनवर घेतले, मला सुद्धा लाईनवर घेतलं. ओगलेवाडीचे उदयदादा होते. या उदयदादांचा कुठेतरी मी उल्लेख करायचा विसरलो होतो. खरं तर उदयदादांनी पण माझ्याकडे एक शब्द टाकला होता का राहुलभाई, हा विषय कुठेतरी संपला पाहिजे, मिटला पाहिजे. खरं तर या सगळ्यांचाच, मी जेवढे वरिष्ठ आहेत सगळ्यांचा मान सन्मान ठेवून हा विषय कुठेतरी मी संपवलेला आहे, हे वाद मिटवलेला आहे. म्हणून या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आमचं संभाषण चांगलं करून दिलं आणि हे वाद कुठे मिटेल त्यासाठी त्या बिचाऱ्यांनी खूप प्रयत्न केले, तर त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. असे लोक बैलगाडा क्षेत्रामध्ये पाहिजेत आपल्याला. आणि नक्कीच जेव्हा याच्या आधी वाद झाले तेव्हा मिटवायला कोणी नव्हतं, पण हे वाद मिटवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून अखिल भारतीय बैलगाडा संघटना सगळेच पदाधिकाऱ्यांनी हे वाद मिटवण्यासाठी मला जे शब्द टाकले त्या शब्दाचा मान सन्मान ठेवून हा वाद मी इथे संपवलेला आहे, मिटवलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्री